महिलांची गर्दी दिसते, नक्की कार्यक्रम काय? आज ह्या आमच्या हुतात्मा बिरसा मुंडा विकास केंद्राच्या माध्यमातून जे इमारत बांधकाम असंघटित कामगार आहेत त्यांच्यासाठी उपयोगी संसार किट याचं बायोमेट्रिक करून त्यांना वितरण करणार आहे. त्याच्यामुळे या सगळ्या माता भगिनी मजूर असंघटित कामगार भाजी विक्रेते यांच्यासाठी भारतीय जनता पार्टीने आणि केंद्र सरकारने मोदी साहेबांच्या माध्यमातून भरपूर योजना दिलेल्या आहेत. त्या ह्या गोरगरिबांपासून अल्पदरामध्ये आपण ही संस्थेची अल्पदरात फी घेऊन यांना वितरण करतो. याची नक्की प्रोसिजर काय? हे जे महिलांना, बाकीच्या महिलांना जर लाभ घ्यायचा असेल तर याची नक्की प्रोसिजर काय? याची प्रोसिजर ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्याकडनं प्रमाणपत्र घ्यावं लागतं की हा मजूर काम करतो, किंवा एखादा नोंदणीकृत PWDचा जिल्हा परिषदचा ठेकेदार असेल त्याच्याकडनं प्रमाणपत्र घेऊन ही नोंदणी केली जाते. ही बांधकाम कामगार विभागाला केली जाते ही नोंदणी. आज जो तुम्ही कार्यक्रम राबवलेला आहे त्याच्यामध्ये किती महिलांना या ठिकाणी लाभ घेण्यात आलेला आहे, काय सांगतो? आता याच्यात आपल्याकडं 400 महिलांना आपण हे लाभ दिलेला आहे. त्याच्यामध्ये आता हे बायोमेट्रिक होऊन सगळ्यांचे थंब घेतलेले जातात, मग त्यांना ते शासनाच्या वतीने लाभ मिळणार. नमस्कार, मी ॲडव्होकेट संजय सावंत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी वकील आघाडी, प्रदेश निमंत्रित सदस्य तसेच PDC बँकेचे संचालक म्हणून मी कार्यरत आहे. मी आज या ठिकाणी आमचे आयोजक श्री रोहिदासजी बोंडवे यांनी हुतात्मा बिरसा मुंडा विकास केंद्राच्या माध्यमातून आज या ठिकाणी गोरगरिबांसाठी, कामगारांसाठी, इमारत बांधकाम करणाऱ्या कामगारांसाठी, महाराष्ट्रातील अनेक कामगार असतात त्यांच्यासाठी आपल्या कामगार मंत्रालयाकडनं त्या ठिकाणी एक गृहोपयोगी संसार किट अशा माध्यमातून एक किट असतं की ज्या किट गोरगरिबांसाठी, कामगारांसाठी त्या ठिकाणी दिलं जातं. आणि ते किट देत असताना त्यामध्ये वेगवेगळ्या घरातील उपयोगी 30 प्रकारच्या वस्तू असतात. म्हणजे 17 प्रकारचे किट असतं, त्यामध्ये 30 प्रकारच्या वस्तू असतात, त्या ठिकाणी दिल्या जातात. त्यानंतर तुम्हाला सांगतो की एक कामगार वर्ग जो असतो, इमारत कामगार वर्ग असतो, त्यांच्यासाठी हेल्मेट असेल, त्याच्यानंतर मच्छरदाणी असेल, त्यानंतर तुम्हाला सांगतो किट वेगवेगळ्या प्रकारचे किट असतील, टॉर्चची बॅटरी असेल, असे वेगवेगळ्या प्रकारची एक पेटी असते की त्या पेटीमध्ये पूर्णपणे काम करण्यासाठी, इमारतीमध्ये काम करण्यासाठी, एक कामगारासाठी, लेबरसाठी सर्व गोष्टी त्या ठिकाणी शासनाकडनं, आपल्या महाराष्ट्र शासनाकडनं दिल्या जातात. तसेच महिलांसाठी, गोरगरीब महिलांसाठी जे कामगार असतात त्यांच्यासाठी सुद्धा 30 प्रकारची जी भांडी, घरातली जी नित्यनेमानी लागणारी ती भांडी असतात. असे 2 वेगवेगळ्या प्रकारचे किट असतात. बांधकाम करणाऱ्यांसाठी वेगळे असतात, महिलांसाठी वेगळे असतात. यासाठी आमच्या आयोजक रोहिदासजी बोंडवे यांनी या ठिकाणी सांगितलेलंच आहे की त्यासाठी एक शासकीय प्रक्रिया असते. ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो, त्यानंतर तुमच्या ग्रामपंचायतचे दाखले ग्रामसेवकांचे असतील, किंवा तुम्ही कॉर्पोरेशनमध्ये राहत असाल तर त्या ठिकाणी कॉर्पोरेशनचा दाखला असेल, तुम्ही जिल्हा परिषदमध्ये राहत असाल तर त्या ठिकाणी तहसीलदार वगैरे त्यांचे दाखले असतात. असे दाखले त्या ठिकाणी लावावे लागतात आणि ते दाखले लावल्यानंतर त्यांना बायोमेट्रिक करून त्यांचं मेडिकल घेऊन त्यांना शासनाकडनं किट पुरवलं जातं. ते 90 दिवस सर्टिफिकेट त्यांना त्या ठिकाणी कामावर असण्याचं घ्यावं लागतं आणि त्यानंतर त्यांना ह्या सगळ्या गोष्टीचा लाभ भेटतो. भारताचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमचे आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे साहेब असतील, आमच्या आपल्या महाराष्ट्राच्या ज्या सचिव आहेत सिंगलताई असतील, ज्या कामगार आयुक्ताच्या सचिव आहेत, प्रधान सचिव आहेत, त्यानंतर आपले पुण्याचे उपआयुक्त अभय गीते साहेब आहेत, यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा आज या ठिकाणी संपन्न होत आहे. जुन्नर तालुक्यामध्ये, जुन्नर शहरातील अनेक वेगवेगळ्या कुटुंबातून, गोरगरीब कुटुंबातून त्या ठिकाणी संपर्क करून त्या महिलांना किंवा त्या लेबरांना त्या ठिकाणी लाभ मिळवून देण्याचं काम, सर्वस्वी काम आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष अनुसूचित जमातीवरती ते खूप कार्यरत आहेत. महाराष्ट्रभर मी ज्यावेळेस विधी आघाडी म्हणून महाराष्ट्रभर फिरत असतो
ते सुद्धा अगदी अनुसूचित जमातीसाठी एक वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये काम करत असतात. तसंच त्यांना उपक्रम जुन्नर शहरामध्ये करावासा वाटला. अनेक वर्षापासून ते सामाजिक क्षेत्रामध्ये या ठिकाणी सक्रिय आहे आणि ते सक्रिय असताना त्यांनी ह्या ठिकाणी लेबर ज्या ठिकाणी सर्वसामान्य वस्तीमध्ये राहत असतात त्यांच्याकडे जाऊन त्यांना त्या ठिकाणी ह्या गोष्टीचा लाभ भेटल यासाठी जनजागृती केली आणि ते लोक आज या ठिकाणी जवळजवळ 400 ते 500 लोकांचा मोठा जनसमुदाय आज या ठिकाणी जुन्नरमध्ये उपस्थित झालेला होता. आणि खऱ्या अर्थाने मी महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन व्यक्त करतो, आभार व्यक्त करीतो की त्यांनी अनेक योजना, शासकीय योजना राबवत आहेत. त्यापैकी ही एक योजना, ही अप्रतिम योजना कामगारांसाठी त्या ठिकाणी आहे. यांच्यामध्ये मेडिकल पॉलिसी पण असते, यांना इन्शुरन्स पॉलिसी पण असते, मुलांसाठी, लग्नासाठी, त्यांना प्रसूतीसाठी त्यांना फी दिली जाते. असे वेगवेगळे उपक्रम कामगार आयुक्ताकडनं केले जातात. त्या पद्धतीने फॉर्म भरून त्याचा लाभ घ्यावा लागतो. विशेष असं गेल्याच आठवड्यामध्ये माझी लाडकी बहीण योजना आपले आदरणीय मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब आणि पूर्ण महायुतीच्या सर्व सरकारने त्या ठिकाणी बसून घेतलेली आहे. महिलांसाठी हे सरकार बनलेलं आहे, गोरगरिबांसाठी बनलेलं आहे, कामगारांसाठी बनलेलं आहे, शेतकऱ्यांसाठी महिला आपलं देशाचं सरकार आणि राज्याचं सरकार बनलेलं आहे. असं सर्वतोपरी सरकार या ठिकाणी प्रयत्न करत असतं. त्यापैकीच आम्ही या ठिकाणी उपस्थित असणारे बऱ्यापैकी सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, तालुक्याचे पदाधिकारी असतील, जिल्ह्याचे असतील, प्रदेश पदाधिकारी असतील, अशा अनेकांनी येऊन या मेळाव्याला भरघोस असा प्रतिसाद दिलेला आहे. अनेक चांगल्या एक उपक्रम आज या ठिकाणी राबवलेला आहे. निश्चितच असा उपक्रम एक असा प्रत्येक तालुक्यात घेतला गेला पाहिजे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जुन्नर असेल, आपल्या शिरूर लोकसभामध्ये जुन्नर आहे, आंबेगाव आहे, खेड आहे, हवेली आहे, इतरत्र आपले बारामती लोकसभा असेल, तिकडचे काही तालुके असतील, असे 13-14 जे काही आपल्या पुणे जिल्ह्यातले तालुके आहेत, जेवढे मतदारसंघ आहेत या सर्व मतदारसंघामध्ये आयुक्त साहेबांच्या वतीने प्रयत्न करत असतात. त्या ठिकाणी या उपाययोजना राबवत असतात. अशाच पद्धतीने जुन्नरसाठी चांगल्या पद्धतीने उपाययोजना राबवली. निश्चितच मी या पूर्ण संस्थेला मी या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. असेच तुम्ही जुन्नर शहराव्यतिरिक्त ग्रामीण भागात पण पोहोचा आणि ह्या लोकांना मदत करावी अशी मी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून एक अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.